प्रचारासाठी ज्या विमानानं अजित पवार प्रवास करत होते ते विमानतळाजवळच लँडिंगच्या जवळच एका शेतात कोसळलं आणि भीषण असा हा अपघात होता। विमान कोसळल्यानंतर त्या विमानाला आग लागली आणि त्यातच हे विमान जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झाल्याचं ज्या ठिकाणी हा अपघात झालाय त्या ठिकाणचं हे दृश्य अत्यंत धक्कादायक। याच विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे। मोठा धक्का त्यांच्या सोबतच्या नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी आणि पवार कुटुंबासाठी मोठं नुकसान। बरोबर आहे, कारण सध्या श्रुती एक जिल्हा परिषदेसाठी पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी धावपळ सगळ्याच राजकीय नेत्यांची सुरू असताना अजित पवार सुद्धा त्या कामामध्ये व्यस्त होते। गेल्या काही दिवसांपासून आपण बघत होतो जशा महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागलाय लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण राज्यभरात हळ व्यक्त करताना नागरिक दिसत आहेत। परंतु बारामतीच्या जी घटना झालेली आहे या घटनेच्या ठिकाणी जे बारामतीमधील जे नागरिक आहेत हे प्रचंड प्रमाणात आले आहेत आणि पाहू शकता संपूर्ण जी घटनास्थळ झालेली आहे याच्या आजूबाजूला संपूर्ण गर्दी झालेली आहे। एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती प्रेम करणारे बारामती असेल किंवा राज्यातील अनेक नागरिक होते, साहजिकच नागरिक आहेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणावरती ही घटनास्थळावरती गर्दी झालेली आहे। परंतु सकाळी ही 8:30 वाजता क्रश झालेली विमानाची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ते विमान जे गोजूबावीची हद्द आहे या ठिकाणी क्रश झाल्यानंतर त्या विमानाने पेट घेतला। परंतु ज्या ठिकाणी ही घटना झाली या ठिकाणी शेजारी हे गोजूबावी गाव आहे आणि येथील जे नागरिक आहेत खऱ्या अर्थाने ते देखील घटनास्थळावरती आहेत। परंतु त्यांनी जी परिस्थिती होती, जी घटना घडली होती ती संपूर्णरित्या पाहितली होती। आपल्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल, खऱ्या अर्थाने सकाळी 8 ते 9च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, तुम्ही पाहिली, काय नक्की घटनाक्रम होता? म्हणजे पहिल्यांदा आलेलं विमान ते असं म्हणजे फिरून गेलतं, म्हणजे असं चांगलं गेलं आणि नंतर ते फिरून आलं आणि गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली असं खालून गेलं आणि खालून गेल्याबरोबर ते जे वरती लँडिंग करायचं ते वरती जाऊ शकलं नाही। ते खाली धावपट्टीच्या तिथंच असं म्हणजे क्रॉस झालं आणि क्रॉस झाल्याबरोबर असं पलटी होऊन मोठा त्याचा स्फोट झाला आणि ते स्फोट झाल्याबरोबर म्हणजे आम्ही अलीकडेच होतो, खूप घाबरलेलो। ते आमच्या घराच्या पाठीमागे ते सगळे एरोप्लेनचे पार्ट हे पडलेले होते आणि नंतर म्हणजे आम्ही फोन ही केले, ते नंतर विमानतळाचे ते लोक पोलीस हे आले, पण एवढा मोठा त्याचा स्फोट झाला ना ते कुणीच म्हणजे काही करू शकत नव्हतं। मग अग्निशमन हे आले, त्यांनी पाणी ही विझवलं आणि नंतर आम्ही हवेत स्फोट झाला का? नाही, खाली म्हणजे असं क्रॅक झालं ना तेव्हा धडकल्याबरोबर त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर असं म्हणजे ते इतका मोठा स्फोट झाला ना, खूप घाबरलेलो आम्ही, पलीकडे गेलेलो। नंतर पोलिसांनी म्हणजे आले, आम्हाला म्हणजे पाणी आणायला लावलं, आम्ही बादलीने पाणी आणलं, ते टाकलं आणि त्यांची बॉडी अशी साईडला उडून पडलेली ते आम्ही प्रत्यक्षात पाहिली आणि ते फक्त ते असं वरचं मुंडकं होतं ना ते दिसलं नाही, खालची निम्मी बॉडी होती आणि ते अशी पूर्ण अशी मोठी अशी फुगलेली बॉडी होती आणि आम्हाला म्हणजे असं सारखं येतात नाही, कपडे वगैरे काहीच नव्हतं, हाय अशी बॉडी म्हणजे फक्त बॉडी होती आणि पांढरं शुभ्र सगळं असं फुगलेली बॉडी होती आणि ते नंतर आले, मग आम्ही नवीन कापड हे ब्लँकेट दिलं आणि गुंडळून नंतर त्यांनी चाललं होतं हे चांगलं 15-20 मिनिटं तरी असं म्हणजे ते स्फोट चाललेला। आणि काही प्रत्यक्षदर्शी महिला आहेत त्या सांगतायत की नेमकं काय काय घडलं आणि त्यांनी सुद्धा तिथं म्हणजे स्थानिकांनी सुद्धा मदतीचा प्रयत्न केला। ज्यावेळेला उडून पडले ना ते काही सुद्धा त्यांना करता आलं नसन, ते खूप दुःखद वाईट। 8:45च्या दरम्यान विमान आला, आम्ही पाहिलं असं पलटी घेत चाललं होतं ते आणि खाली असं धडकलं आणि त्याबरोबर ते बॉड्या दोन्ही पण बाहेर पडल्या। चेहरा तर काहीच दिसत नव्हता, फक्त अशी बॉडी, चेहरा काहीच दिसत नव्हता, बॉडी फुगलेला होता आणि त्यातच बॉडी होती। मग ते नंतर नाशी साईडला ते स्फोट झाला आणि उडून पडल्यानंतर बॉडीच पडली, म्हणजे अशी हीच झालेली बॉडी, डेड बॉडी पडली। बॉडी म्हणजे असं दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहेत ना गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादाच आहेत म्हणून, मग ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही, पहिली दादांची बॉडी काढली। किती वाजता? 8:45 बरोबर झालं, 8:45। तुम्ही सगळे स्थानिक आहात? हा, इथले स्थानिक सांगाल काय? आता विमानाने सकाळी 2 गिरट्या घातल्या, एकदम खालून विमान गेलं आणि ज्यावेळेस टेकअप होणार त्यावेळेस क्रॉस मध्ये चालतं, क्रॉस होऊन खाली धावपट्टी सोडून खाली पडलं आणि डायरेक्ट स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर 2 बॉड्या बाहेर पडल्या होत्या त्यातल्या, असं झालं।
नक्कीच जे स्थानिक नागरिक आहेत जे विमानतळाच्या शेजारी गोजूबावी मुंगावे या गावातील हे नागरिक आहेत आणि खऱ्या अर्थाने यांनी जी घटना 8:45च्या दरम्यान घडली आहे असं सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षदर्शनी या नागरिकांनी खऱ्या अर्थाने ही घटना पाहितलेली आहे आणि एकंदरीतच सकाळी 8:45च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सभा होत्या आणि खऱ्या अर्थाने 9:30ला ह्या सभा चालू होणार होत्या, परंतु 9 वाजता 8:45च्या दरम्यान हे विमान जे उपमुख्यमंत्री अजित पवार असणारे विमान खऱ्या अर्थाने बारामती विमानतळावरती आले आणि 8:45 वाजता ही घटना घडली. साहजिकच जे बारामतीमधील नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणावरती हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि साहजिकच मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रेम करणारे राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती नागरिक आहेत, कार्यकर्ते आहेत. साहजिकच प्रत्येक नागरिक हा हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत आणि प्रचंड जी कार्यकर्त्यांची नागरिकांची जी गर्दी जी घटनास्थळावरती झालेली आहे आणि जे विमानतळाची घटना खऱ्या अर्थाने घडलेली आहे याच्या बाजूने पोलीस या ठिकाणी ज्या नागरिक आहेत यांना मागे जाण्यासाठी सांगत आहेत, परंतु जी सकाळी घटना घडली याचा जी प्रत्यक्षदर्शनी ज्यांनी पाहितली आणि त्यांनी मदत देखील केली अशी नागरिक जे स्थानिक नागरिक आहेत. तर स्थानिक